रेवाताई आणि महेशराव यांनी खूप काबाड कष्ट करून आपल्या दोन्ही मुलांना शिकवलं होतं. मुलगी होती निधी आणि मुलगा होता शिरीष. दोघेही मुलं खूप हुशार आणि ब्रिलियंट होती, अगदी महेशरावांसारखीच. रेवाताई खूप साध्या सरळ स्वभावाच्या होत्या, पण महेशराव म्हणजे अगदी शिस्तीचे. दोघांनीही खूप कष्ट करून मुलांना पुढच्या शिक्षणासाठी परदेशी पाठवलं. मुले लहान असताना रेवाताई तर मुलांच्या शिक्षणासाठी पडेल ती कामं करायला तयार असायच्या. खूप कष्ट व मेहनत करून आता रेवाताईच्या शरीरात ताकद उरली नव्हती. रेवाताई आणि महेशराव निधी दोन्ही लग्न झाल्यानंतर महाबळेश्वर सारख्या ठिकाणी वास्तव्याला होती आणि मुलगा शिरीष लग्न करून परदेशातच सेटल झाला होता. दोघांचे सर्व काही व्यवस्थित चाललं होतं. आता राहिले होते ते फक्त रेवाताई आणि महेशराव. 2 मुले असून सोबतीला कोणीही नाही. रेवाताई तर आजारपणामुळे पूर्णपणे खचून गेल्या होत्या. त्या नाही म्हणत असतानाही महेशरावांनी त्यांना दवाखान्यात ॲडमिट केलं. नर्स रेवाताईंना सलाईन लावत असताना ती शांतपणे रेवाताईच्या आजाराने खचलेल्या चेहऱ्याकडे पाहत राहिले. रेवाताईंची या वर्षातील दवाखान्यात ॲडमिट होण्याची ही 4थी वेळ होती आणि मागच्या 2 वर्षातील 7वी. खरं म्हणजे वयाच्या 60व्या वर्षी असं सारखं आजारी पडायचं तसं रेवाताईंना काहीच कारण नव्हतं. घरात अनेक वर्षापासून समृद्धी नांदत होती. प्रत्येक गोष्टीत साथ देणारा नवरा होता. मुलामुलींची लग्न होऊन दोघेही त्यांच्या घरी सुखासमाधानाने राहत होते. पण आयुष्यात आलेला रिक्तपणा रेवाताईंना त्रासदायक ठरला होता. त्यांचं खाण्यापिण्यावरचं लक्ष उडालं. त्यातच देवधर्माच्या नावाखाली केलेला उपवास त्यांचं शरीर अगदी कमकुवत करत होतं. त्यामुळेच त्या वारंवार आजारी पडत होत्या. आता त्यांना कावीळ झाली. सगळं शरीर पिवळं पडलं होतं. मळमळ आणि उलट्यांनी त्यांना प्रचंड अशक्तपणा आला होता. 4-5 दिवस घरगुती उपचारांनी काहीच फरक न पडल्यामुळे शेवटी महेशरावांनी त्यांना दवाखान्यात ॲडमिट केलं. सलाईन सुरू होती. रेवाताई डोळे मिटून पडल्या होत्या. त्यांच्याकडे एक काळजीयुक्त नजर टाकून महेशराव रूममधून बाहेर आले. नातेवाईकांना ही बातमी कळवावी का या संभ्रमात ते होते, कारण रोज मरे त्याला कोण रडे अशी परिस्थिती निर्माण झाली होती. मागच्या वेळी रेवाताईंना ॲडमिट केल्याची बातमी त्यांनी नातेवाईकांना दिली होती तेव्हा काही मोजकेच नातेवाईक दवाखान्यात भेटीला आले होते. काहींनी तर चक्क दुर्लक्ष केलं. पण नाही सांगितलं तर हेच नातेवाईक अहो आम्हाला कळवायचं तरी, आम्ही काय परकी आहोत का असं म्हणायला कमी करत नाही. हे त्यांना अनुभवावरून माहीत होतं. शेवटी आपलं कर्तव्य पार पाडायचा निर्णय घेऊन त्यांनी मोबाईल काढला. ते फोन करत होते. आता शेवटचा फोन राहिला होता. ते त्यांच्या मुलीला निधीला म्हणाले, तुझ्या आईला परत ॲडमिट केलंय. अरे रामा, आता काय झालं तिला? कावी झाली आहे. 3-4 दिवसापासून खाणं पिणं सोडलंय तिनं. खूप अशक्त झाली आहे. होणारच ना. पण बाबा तिच्या मागे काय हे आजारपणाचं लागलंय कुणास ठाऊक. तुमचेही हाल होत असतील ना. असू दे ग. पण आता माझंही वय झालंय. असं काही घडलं की माझीही BP आणि शुगर वाढतात. थोडे कष्ट पडले की ताप लागते. कुणीतरी येऊन सगळं सांभाळावं असं वाटू लागतं. शिरीष जवळ असता तर त्याने सगळं बघितलं असतं. तोही तिकडे अमेरिकेत. बरं त्याला फोन केला होता की नाही तुम्ही? नाही ग. त्याला फोन करूनही काही उपयोग नाही. तो लगेच थोडाच येऊ शकणार आहे. तेही आहेच म्हणा. आणि आई अशी वारंवार आजारी पडू लागली तर त्याला असं वारंवार येणं जमणार आहे का? बाबा तो अमेरिकेत गेला तेव्हा आपल्याला त्याचा किती अभिमान वाटत होता. आता मात्र त्याने सगळं सोडून इथे यावं असं वाटू लागलंय. ते शक्य नाही निधी. एकदा का अमेरिकेच्या सुखसमृद्धीची चटक लागली की भारतात यावंसं वाटत नाही. तेही खरंच आहे. पण मला वाटतं तुम्ही त्याला एकदा फोन करून बघा. तो येवो ना येवो मी बघते. जमलं तर एखादी चक्कर मारते. सध्या मुलांच्या परीक्षा सुरू आहेत. त्यातून माझ्या सासरे भाऊंचा नेहमीचा आजारपण कसं जमेल काय माहीत. जाऊ दे. दगदग करून घेऊ नकोस. रेवाच्या तब्येतीबद्दल मी तुला कळवत राहीन. चला घ्या आईची काळजी असं म्हणून तिने फोन बंद केला. महेशरावांना आता घरी जायचं होतं. रेवाताई आणि स्वतःच्या त्यांच्यासाठी काहीतरी खायला बनवणं गरजेचं होतं. पण रेवाताईसोबत कोणीतरी असणंही गरजेचं होतं. त्यांना आपले लहानपणाचे दिवस आठवले. घरात इतकी माणसं असत की पेशंटसोबत कोणी राहायचं हा प्रश्नच निर्माण नाही व्हायचा. घरातले सदस्य आळीपाळीने पेशंटची सोबत करत
पैसा आला तसा प्रत्येकाला जीवाभावाच्या नात्यांपेक्षा प्रायव्हसी महत्त्वाची वाटू लागली. त्यामुळे संयुक्त कुटुंब पद्धती आणि अनेक प्रश्न निर्माण झाले. अगोदर कुटुंबात कुणाचा आजारपण अजिबात त्रासदायक वाटायचं नाही. आता मात्र घरातलं एक सदस्य आजारी पडलं की अख्ख्या कुटुंबात अनेक प्रश्न निर्माण होतात. नोकरी, घरातील काम, फक्त विचारपूस करायला आलेल्या आणि कोणत्याही कामाला हात न लावणाऱ्या रिकामटेकड्या नातेवाईकांचा पाहुणचार, यातच घरातले सदस्य मेटाकुटीला यायचे. महेश रावांच्या या शहरात बरेच नातेवाईक होते, पण ते सगळे चौकशी करण्यापुरतेच होते. मदतीला कोणीच येत नव्हतं. जी गोष्ट नातेवाईकांची तीच शेजाऱ्या पाजाऱ्यांची. त्यांनाही शेजारी काय घडलं याचं काही घेणं देणं नव्हतं. माणसं स्वतःपुरते आणि स्वार्थी झाली होती. तासनतास फेसबुक, व्हॉट्सअपवर पडलेल्या किंवा टी व्हीवरच्या निरर्थक मालिका बघणाऱ्या माणसांना आजारी माणसाच्या मदतीला येण्यासाठी वेळच उरला नव्हता. असं आजारपण आलं की महेश रावाला आपल्या अमेरिकेत असलेल्या मुलाची, शिरीषची खूप आठवण यायची. तो असता तर त्याची आणि सुनेची कितीतरी मदत झाली असती. आपल्यासारख्या थकलेल्या जीवाला हा प्रचंड मानसिक आणि शारीरिक ताण सहन करण्याची गरज नसती पडली, असं त्यांना वाटून यायचं. काही इलाज नव्हता. शिरीषने अमेरिकेत जावं अशी त्यांचीच इच्छा होती. अमेरिकेत नोकरी लागली तेव्हा त्यांनीच तर आनंदाने पेढे वाटले होते. आपल्या मुलाने प्रगती करावी असं कोणाला वाटणार नाही. तो अमेरिकेत गेला तेव्हा त्यांची आणि रेवा दोघांची तब्येत ठणठणीतच होती. 10-15 वर्ष तरी आपल्याला काही होणार नाही याची त्यांना खात्री होती. माणसाच्या आयुष्याचं कधी काय होईल हे सांगता येत नाही. ही गोष्ट त्यावेळी त्यांच्या लक्षात आली नव्हती. शिरीष अमेरिकेत गेल्यानंतर थोड्याच दिवसात महेश रावांना BP आणि डायबिटीज झाल्याचं आढळून आलं. रेवाताईसुद्धा वारंवार आजारी पडू लागल्या. कधी मणके दुखायचे तर कधी संधिवात, कधी कंबर दुखायचं तर कधी पाठदुखी. 2 महिन्यापूर्वीच त्या बाथरूममध्ये पाय घसरून पडल्या. कमरेचं हाड मोडलं. महिनाभर हॉस्पिटलमध्ये होत्या. त्यांचं सगळं महेश रावांनाच करावं लागायचं. नाही म्हणायला नीता 7-8 दिवस येऊन राहिली. राहून गेली, पण त्या सासूरवाशिनीवर तरी किती भार टाकणार. आपण तिलाही तिचा संसार, नवरा, सासू सासरे होतेच ना. रेवाताईच्या नर्सच्या भरोशावर सोडून महेशराव घरी आले. स्वयंपाकाला लावलेल्या बाईने नेमकी कालपासूनच दांडी मारली होती. काय करावं या विचारात ते पडले. शेवटी बायकोसाठी त्यांनी साधी डाळीची खिचडी केली. टेबलवर पडलेल्या ब्रेडचे त्यांनी स्वतःसाठी सँडविच बनवून घेतले. ते सगळे डब्यात पॅक करून ते निघाले. ॲक्टिवावर बसून त्यांनी ती स्टार्ट करायचा प्रयत्न केला, पण ती सुरूच होईना. मेकॅनिक बरेच दिवसापासून त्यांना तिची बॅटरी बदलायला सांगत होते, पण रेवाताईच्या आजारपणामुळे त्यांना वेळच मिळत नव्हता. बॅटरी गेल्याचे लक्षात आल्यावर त्यांनी गाडी मेन स्टँडला लावली आणि किक्स मारायला सुरुवात केली. आजारी गाडीने आज जणू असहकारच पुकारला होता. किक्स मारूनही महेशराव थकले तरी ती सुरू होईना. थकलेले महेशराव धापा टाकत उभे राहिले. शेजारी राहणारे कोणीतरी येऊन गाडी चालू करून देईल या अपेक्षेने त्यांनी इकडे तिकडे पाहिलं, पण घराची आणि माणुसकीची दारं बंद करून बसणाऱ्यांना त्यांची अडचण थोडीच कळणार होती. शेवटी नाईलाजाने त्यांनी गाडी परत अंगणात लावली. डिक्कीतून डब्यांची पिशवी काढून ते रिक्षा पकडण्यासाठी अर्धा किलोमीटरवरच्या स्टॉपवर पोहोचले. एवढे चालून आल्यावर त्यांना प्रचंड थकवा आला. रिक्षा पकडून ते हॉस्पिटलला गेले. रेवाताई यांना जेवायची इच्छा नव्हती, पण महेश रावांनी त्यांना बळजबरीने खाऊ घातलं. तुम्ही जेवलात? रेवाताईंनी विचारलं. नाही, तुझं झालं की बसतो मी. महेश रावांनी पिशवीतून सँडविच काढले. हे काय, फक्त सँडविचवर भागवणार आहात का? आपली बाई आली नाही का? नाहीतर कुठून तरी डब्बा मागून घेतला असता. जाऊ दे ग, आता म्हातारपणात भूक तरी कुठे लागते. त्यातून तू व्यवस्थित जेवत नसल्यावर मला तरी कुठून जेवण जाणार. रेवाताई काही बोलल्या नाही, पण महेश रावांना झालेले ब्रेडचे सँडविच खाताना पाहून त्यांच्या डोळ्यात पाणी आलं. आज घरात सून असती तर ही वेळ आलीच नसती. त्यांना वाटून गेलं, बायकोला वाईट वाटू नये म्हणून घशाखाली न उतरणारे ते सँडविच महेश रावांनी कसेबसे संपवले. त्यांनी हात धुतला तेवढ्यात त्यांचे एक मित्र बायकोसोबत आले. काय म्हणते वहिनींची तब्येत? सध्या वारंवार ॲडमिट होत आहेत दवाखान्यात. यांनी विचारलं. तब्येत थोडी बरी आहे. 3-4 दिवसात मिळेल कदाचित डिस्चार्ज, महेशराव म्हणाले.
मुलाला बोलवून घ्या अमेरिकेतून. अहो, नातवंडांशी खेळायचे दिवस तुमचे आणि अशा आजारपणात हक्काचा मुलगा आणि सून सोबतीला हवेत. शिरीषला म्हणावं, भरपूर पैसा कमवला असशील तू आता, जरा आईवडिलांकडे लक्ष दे. आईवडिलांच्या म्हातारपणात मुलांना सेवा नाही करायची तर कुणी करायची? आजकाल भेटायला येणारी सगळी मंडळी महेशरावांना हाच सल्ला देत होती. अहो, असं एकदम सोडून कसं चालेल? सुनबाई नोकरी करते, दोघेही भरपूर पैसे पाठवतात आम्हाला, त्यांचं कर्तव्य ते पार पाडतात. अहो महेशराव, पैसाचं काय करायचं? तुमची पेन्शनच पुरेशी आहे. पण बघा ना तुमचे काय हाल होतात. हे घरात मुलगा सून असेल की आजारपणही सुसह्य होतं. आमच्या अजयलाही रशियामध्ये नोकरी मिळत होती, पण आम्ही नाही जाऊ दिलं. असू देत कमी पगार, पण आज मुलगा आणि सून नातवंडांनी घर भरलेलं वाटतं. ही गोष्ट तर खरी होती. महेशरावांनी ते पटत होतं. पण शिरीषला नोकरी सोडून भारतात ये असं सांगायला त्यांचं मन धजावत नव्हतं. बरेच उपदेश करून परिचित निघून गेले. ते गेल्यावर रेवाताई म्हणाल्या, मलाही वाटतं हो, शिरीषला बोलावून घ्यावं. माझं काही आता खरं राहिलेलं नाही. कधी देव उचलेल त्याचा नेम नाही. मुलगा नातवंड समोर असली तर कमीत कमी समाधानाने डोळे तरी मिटेन मी. असं का म्हणतेस? आत्ताच तर 60 गाठली आहेस तू, आणि इतक्यात मरणाच्या गोष्टी कशाला? अजून 4 धाम यात्रा बाकी आहे आपली. मुलगा सून समोर असेल तर कशाला हवं 4 धाम? तुम्ही खरंच त्यांना बोलावून घ्या. महेशरावांनी बायकोच्या समाधानासाठी मान डोलावली. रात्री 9 वाजता शिरीषचा फोन आला. तो पाहून महेशराव रेवाताईंना म्हणाले, बघ शिरीषचा फोन. भारतात येण्याबद्दल त्याला बोलू नको, फार बिझी असतो तो, उगीच त्याला टेन्शन देऊ नकोस. रेवाताईंनी मान डोलावली. शिरीषशी बोलणं झाल्यावर त्यांनी मोबाईल महेशरावांकडे दिला. हा बोल. शिरीष, कसं चालू आहे? माझं काय, नेहमीच बिझी शेड्यूल. तुमची तब्येत बरी आहे ना? आईचं फार करावं लागतं ना तुम्हाला? त्याने असं विचारल्यावर महेशरावांना एकदम गहिवरून आलं, पण ते स्वतःला सावरून म्हणाले, चालायचंच. शिरीष, आमची वय झाली आहे, आता दुखणी खुपणी सुरूच राहणार. फार वाईट वाटतं हो मला. मी तिथे असतो तर तुम्हा दोघांचा आजार पण सांभाळू शकलो असतो, पण काय करणार, इलाज नाही. असो, मी प्रयत्न करतो येत्या 8-10 दिवसात भारतात यायचा, पण नक्की सांगता येत नाही. मागे आई महिनाभर बेडवर होती, तेव्हाही मी येऊ शकलो नाही. यावेळी तरी प्रयत्न करतो. शिरीष नेहमी येतो येतो म्हणतो, पण येत नाही. हा नेहमीचा अनुभव होता. त्यावर महेशराव काहीच बोलले नाही. थोडक्यात बोलून त्यांनी फोन ठेवला. दुसऱ्या दिवशी सकाळी निधीचा फोन आला. बाबा, मला तिकडे यायची खूप इच्छा आहे, पण तुम्ही बघताय सध्या रेल्वे आणि बसेसला किती भयंकर गर्दी असते, आणि महाबळेश्वरवरून रिझर्वेशन शिवाय यायचं म्हणजे किती त्रासदायक आहे, तुम्हाला माहीतच आहे ना. तेव्हा यावेळी थोडं ॲडजस्ट करून घ्या. पुढच्या वेळी मी नक्की येईन. सॉरी हा बाबा. महेशराव काय बोलणार होते. शेवटचाही आधार गेला याचं त्यांना खूप दुःख झालं. ठीक आहे बाळा, आता हे नेहमीचं झाल्यावर तू तरी किती वेळा येणार बरं? डॉक्टर आलेत, मी कळवतो तुला आईच्या तब्येतीबद्दल. तिच्या प्रतिसादाची वाट न बघता त्यांनी कॉल कट केला. 5 दिवसांनी रेवाताईंना डिस्चार्ज मिळाला. नव्हे तर महेशरावांनी डॉक्टरांशी भांडून तूक घेतला. घर आणि हॉस्पिटल दोघींचा मेळ बसवता बसवता ते फार थकून गेले होते. अजून काही दिवस हॉस्पिटलमध्ये राहिलो तर आपणच आजारी पडू असं त्यांना वाटू लागलं होतं. 12 दिवसांनी श्रीकांतचा फोन आला. 1-2 दिवसांनी भारतात येतोय असं म्हणाला. नेहमीप्रमाणे सुनबाई नातवंड येणार नाहीत हे त्यांनी गृहीत धरलं होतं, त्यामुळे त्यांनी त्यांच्याबद्दल विचारलंच नाही. शिरीष 3 वर्षांनी येतोय हे काय कमी होतं? नाही म्हणायला त्यांना आणि रेवाताईंना दोघांनाही खूप आनंद झाला. शिरीष आला तरी 4 दिवसापेक्षा जास्त राहणार नाही याची त्यांना कल्पना होती. त्यातले 2 दिवस नातेवाईक आणि मित्रांना भेटण्यातच जाणार होते. त्यांच्या वाटेला तो फार कमी येणार होता, पण हरकत नव्हती. आईला भेटायला येतोय हेच खूप होतं. अशक्तपणा वाटत असूनही रेवाताईंनी त्याला आवडणारे गोड पदार्थ करून ठेवले. महेशरावांनी त्याला आवडणाऱ्या भाज्या घरात आणून ठेवल्या. 2 दिवसांनी सकाळी बेल वाजल्यावर महेशरावांनी दरवाजा उघडला. समोर पाहिल्यावर त्यांना धक्काच बसला. शिरीषसोबत त्याची पत्नी मोनिका उभी होती. सोबतच नातवंडांना पाहून महेशराव हरकूनच गेले. या या, आत या. खूप मोठं सरप्राईज दिलं. शिरीष, सगळ्यांनाच घेऊन येशील असं वाटलं नव्हतं.
मुलाला मिठी मारत ते म्हणाले. रेवाताईंनी बाहेर येऊन नातवंडांना जवळ घेतलं. अहो, आई दवाखान्यात असताना निधीताईचा फोन आला होता. मला ती खूप रागावली. आईबाबांना असं म्हातारपणात एकटं सोडलंस वगैरे वगैरे. खरं तर आईबाबा, मलासुद्धा तुमची खूप आठवण येते. या वयात आम्ही तुम्हाला सांभाळलं पाहिजे असं आम्हालाही वाटतं, पण अमेरिकेत राहून ते शक्य नाही. किंवा तुम्हीच अमेरिकेत आलात तरच ते शक्य आहे, पण तुम्हाला अमेरिकेत करमत नाही. तिथली लाईफस्टाईल तुम्हाला आवडत नाही. म्हणून तर मग आम्ही दोघांनी एक निर्णय घेतला आहे. कसला निर्णय? दोघांनी त्याला एकदमच विचारलं. आम्ही भारतात शिफ्ट व्हायचं ठरवलं आहे, कायमचं. काय म्हणतोस? खरंच विश्वास न बसून महेशरावांनी विचारलं. हो बाबा, खरंच आम्ही तसा निर्णय घेतला आहे. तुम्हा दोघांना अशा उतार वयात एकटं सोडणं आम्हालाही बरं वाटत नाही, म्हणून आम्ही तसं ठरवलं आहे. शेवटी मुलगा म्हणून माझी काही कर्तव्य आहेतच ना. त्याच्या बोलण्यावर रेवाताईंना खूप भरून आलं. त्यांनी त्याला आनंदाने मिठी मारली. पण मग तुझ्या नोकरीचं काय? सुनबाईच्या नोकरीचं काय ठरवलं आहे? महेशरावांनी विचारलं. मला पुण्यात एक जॉब मिळतोय. सुरुवातीला 50,000 देणार आहेत. मग बघू पुढे. मोनिकाचं म्हणाल तर तिला तुमच्या सेवेत ठेवायचं आहे. मुलांची शिक्षणंसुद्धा आहेत, त्यांच्याकडे तिला लक्ष देता येईल. मात्र तुम्हाला आमच्याबरोबर पुण्यात शिफ्ट व्हावं लागेल. मी पुण्याला एक बंगला बघतोय, तिथेच आपण सगळे राहू. तुम्हाला वाटलं तर हे घर विकून टाका किंवा भाड्याने द्या, तो तुमचा प्रश्न आहे. आम्ही त्यात दखल देणार नाही. पण एवढा मोठा बंगला सोडून पुण्याला जायच्या कल्पना महेशरावांना दुःखी करत होत्या. मुलगा, सून, नातवंडांसोबत राहण्यासाठी मोठं सुख होतं, ते त्यांना घालवायचं नव्हतं. चालेल चालेल, आपण भाड्याने देऊ, नातवाला जवळ घेऊन ते म्हणाले. त्यांनी मोनिकाकडे पाहिलं. ती मात्र ह्या निर्णयाने खुश दिसत नव्हती. साहजिकच होतं. अमेरिकेतल्या लठ्ठ पगाराच्या नोकऱ्या आणि स्थिर स्तरावर झालेले एक चांगलं आयुष्य सोडून भारतात येणं कोणालाही आवडणार नव्हतं. आजपर्यंत असं उदाहरण फार कमी म्हणजे लाखात एक असंच होत असेल. शिरीष आईवडिलांच्या प्रेमापोटी एवढा मोठा त्याग करायला तयार झाला होता आणि त्याचबद्दल महेशरावांना शिरीषचा अभिमान वाटत होता. संध्याकाळी शिरीष बायको आणि मुलांसह त्याच्या मित्राकडे गेला. रेवाताई सगळ्यांसाठी स्वयंपाकात गुंतल्या होत्या. महेशराव टीव्हीवरच्या बातम्या पाहत बसले होते. मुलगा आल्यामुळे एका प्रकारची तृप्ती, समाधान त्यांच्या चेहऱ्यावर दिसत होतं. मोबाईल वाजला म्हणून त्यांनी टीव्हीचा आवाज कमी करून मोबाईल उचलला. कुलकर्णींचा फोन होता. त्यांचा मुलगाही अमेरिकेत शिरीषच्याच कंपनीत होता. काय मग महेशराव, सध्या खुश असाल? मुलगा आणि नातवंड आल्यामुळे? हो तर. अहो, बऱ्याच वर्षांनी त्यांना भेटायला मिळालं. व्हिडिओ कॉलमुळे आजकाल भेट होतेच म्हणा, पण प्रत्यक्षातल्या भेटीची मजाच वेगळी असते. आमचा राजीव म्हणत होता शिरीष जॉब सोडून भारतात चाललाय. खरं आहे का ते? हो, खरं आहे. पुण्यात जॉब बघितलाय त्याने. तिथे घर मिळालं की येणार आहे जॉब सोडून. महेशरावाच्या बोलण्यातून आनंद ओसांडून वाहत होता. अहो महेशराव, फार मोठी चूक करतोय शिरीष. तुम्हाला त्याने सांगितलं की नाही मला माहीत नाही, पण राजेश सांगत होता की कंपनीच्या मॅनेजमेंटने शिरीषच्या परफॉर्मन्सवर खुश होऊन त्याला पार्टनरशिप ऑफर केली आहे. एक मराठी मुलगा अमेरिकेतल्या कंपनीचा मालक बनतोय. महेशराव, एवढी अभिमानाची गोष्ट आहे ही. त्या ऑफरमुळे शिरीष अब्जोपती बनणार आहे, अब्जोपती. तुमची सुनबाई तिथल्या एका मोठ्या कंपनीत चांगल्या पगारावर नोकरी करते. एवढे ऐश्वर, एवढा सन्मान सोडून शिरीष भारतात येतोय 50,000च्या फडतूस नोकरीवर, आणि ते कशासाठी? तर आईवडिलांची काळजी घेणारं कोणी नाही म्हणून. अहो महेशराव, आपण आता पिकली पानं कधीही गळून पडू याचा नेम नाही. अशा या जीर्ण झालेल्या पानांसाठी आपल्या मुलांनी आपला स्वर्ग सोडून यावं, हे तुम्हाला तरी पटतंय का? महेशराव, तुम्हाला एक मुलगी तरी आहे. राजीव तर माझा एकुलता काळजाचा तुकडा, पण त्याच्या प्रगतीसाठी मी काळजावर दगड ठेवलाच आहे ना. महेशराव कानात प्राण आणून कुलकर्णींचे बोलणे ऐकत होते. शिरीषने हे सगळं आपल्याला का सांगितलं नाही बरं? आपण त्याचा निर्णय बदलू म्हणून सुनबाई नाराज दिसत होती. ती ह्याच कारणाने तर नव्हे. ऐकताय ना? महेशराव कुलकर्णीने विचारलं. हो, ऐकतोय ना. शिरीष खरंच काही बोलला नाही हो आम्हाला.
तुम्ही विचारा त्याला याबद्दल. तुम्हाला माहीत असेलच, श्रीकांतची कंपनी अमेरिकेतली नावाजलेली कंपनी आहे. विचार करा, एवढा मोठा बहुमान मिळतोय तुमच्या मुलाला. माझं असं म्हणणं आहे की तुम्हीच का नाही त्यांच्याकडे जाऊन राहात. तो बोलवतो आम्हाला, पण आम्हालाच आमचं घर, आमचे नातेवाईक, आमचा देश सोडावासा वाटत नाही. मागे एकदा गेलो होतो आम्ही त्याच्याकडे, चांगले महिनाभर होतो, पण करमत नव्हतं आम्हाला. कधी एकदा मायदेशी परततोय असं होऊन गेलं होतं. ज्या गावात, ज्या देशात आमचा जन्म झाला, जिथे लहानाचे मोठे झालो, ज्या मातीत आमची पानं मोडली आहेत, जिथे आमची मूळ आहेत, ते सोडून वेगळ्या संस्कृतीतल्या परक्या देशात जायला, त्या देशाला आपला म्हणायला मन तयार होत नाही. काय करणार, इथेच चुकतो आपण आणि मग आपल्या मुलांनाही संभ्रमात टाकतो. सुख, समाधान, करिअर, पैसा की आपले आईवडील, आपला देश याची निवड करणं त्यांना अवघड होऊन बसतं. ठीक आहे, निर्णय तुम्हाला घ्यायचा आहे. शेवटी शिरीष तुमचा मुलगा आहे. कुलकर्णींनी फोन ठेवला. महेश रावांच्या मनात आता विचारांचं काहूर उठलं. काय योग्य काय अयोग्य हे त्यांना समजेना. कसं झालं, काय झालं, कुणाचा फोन होता? रेवाताईंनी विचारलं. महेश रावांनी त्यांना कुलकर्णी काय म्हणाले त्याचा शब्दाने शब्द सांगितला. अरे बापरे, शिरीष आपल्याला याबद्दल काहीच बोलला नाही. तसं जर असेल तर आपण त्याच्या प्रगतीच्या आड नको यायला, असं मला वाटतं. महेशराव काही बोलले नाही. त्यांच्या मनातला गोंधळ काही कमी होत नव्हता. रात्री शिरीष आला. जेवण झाल्यावर महेशरावांनी त्याला कुलकर्णीचा फोन आल्याचं आणि त्याला मिळालेल्या त्या ऑफरबद्दलही सांगितलं. हो बाबा, ही खरी बातमी आहे. खूप चांगली ऑफर आहे. विशेष म्हणजे कंपनीचे मालक आता म्हातारे झालेत. त्यांना मूलबाळ नाही. हे मलाच आपला मुलगा मानतात. त्यांच्या पश्चात मीच त्यांच्या कंपनीचा मालक होईन अशी परिस्थिती आहे. पण बाबा, तुमच्या आता वय झाले. म्हातारपणात मी तुमची सेवा नाही करायची तर कोणी करायची? काही वर्षांनी संधी मिळाली तर मी आपल्या देशातही कंपनी सुरू करू शकतो, असा मला विश्वास आहे. म्हणून मी हा निर्णय घेतला आहे. आमची काळजी करू नका. रेवाताई म्हणाल्या, शिरीष, आमचं काय, आज आहोत तर उद्या नाही. आमच्यासाठी तू ही सुवर्ण संधी वाया घालवू नकस. बरोबर म्हणते तुझी आई. शिरीष, महेशराव मध्येच म्हणाले, अमेरिकेसारखी प्रगती करण्यासाठी तुला इथं खूप संघर्ष करावा लागेल. इथला भ्रष्टाचार, पाय मागे ओढणारी माणसं तुला सहजासहजी उत्कर्षाकडे पोचू देणार नाही. आणि आमचं म्हणशील, आम्ही एखादा माणूस ठेवून घेऊ. गावाकडे मिळेल एखादा माणूस, तो घेईन आमची काळजी. स्वयंपाकाला आणि घरकामाला बाई आहेच की आपल्याकडे. पण बाबा, बाहेरची माणसं शेवटी बाहेरचीच असतात ना. ती फक्त पैशासाठी काम करतील. त्यात आपुलकी, प्रेम वगैरे काहीच नसतं. महेशरावांनी पुन्हा एकदा त्याच्या पाठीवर थाप मारली. थाप मारता मारता त्यांची नजर सुनबाईकडे गेली. तिच्या चेहऱ्यावरची नाराजी जाऊन आता चांगले हास्य फुललं होतं. श्रीकांतला अमेरिकेला जाऊन आता महिना उलटला होता. त्याच्या आग्रहाखातर महेशरावांनी त्यांच्या गावाकडून आणलेला माणूस काहीच काम न करता बसून असायचा. एक दिवस महेशरावांच्या पॅन्टच्या खिशातून पैसे चोरताना रेवाताईंनी त्याला रंगेहात पकडल्यामुळे महेशरावांनी त्याला हाकलून दिलं होतं. एक दिवस महेशरावांना सणसणून ताप भरला. शरीरातले सांधे दुखायला लागले. परिस्थिती इतकी टोकाला गेली की त्यांच्या हातपायांची हालचालसुद्धा होत नव्हती. कामवाल्या बाईच्या मुलाच्या मदतीने रेवाताईंनी त्यांना दवाखान्यात नेले. डॉक्टरांनी वेगवेगळ्या तपासण्या केल्या आणि मोहनरावांना डेंगूळ झाल्याचे निदान केलं. महेशरावांना हॉस्पिटलमध्ये ॲडमिट होण्याव्यतिरिक्त पर्याय उरला नाही. 3 मजले चढून रेवाताई महेशरावांसाठी डब्बा घेऊन आल्या. हॉस्पिटलची लिफ्ट 2 दिवसापासून बंद पडली होती. जिन्याची एक एक पायरी चढताना त्यांचा जीव जात होता. 2 ठिकाणी बसत आणि धापा टाकत कशाबशा त्या महेशरावांच्या रूमपर्यंत पोहोचल्या. ते पलंगावर वेदनांनी विव्हाळत पडून होते. सलाईन सुरू होती. आजी, मी तुम्हाला किती वेळा सांगितलं की तुम्हाला जर चालताही येत नाही तर तुम्हीच कुठे धडपडला आणि तुम्हालाही लागले तर काय करायचं? डॉक्टरने रूममध्ये आल्या आल्या रेवाताईंना ओरडले. अहो, घरात दुसरं कोणीच नाही. त्यांना एकटं सोडून कसं चालेल? मलाच करावं लागणार ना. डॉक्टरांनी महेशरावांना तपासता तपासता नाराजीने मान हलवली. तुमच्या मुलाला नाही तर
एखाद्या नातेवाईकाला बोलवून घ्या. मुलगा अमेरिकेत आणि मुलगी महाबळेश्वरला असते. नातेवाईकांना वेळ नाही, सांगा कुणाला बोलावू. डॉक्टर शांत राहिले. मग महेश रावांना तपासून म्हणाले, मला तुमची काळजी वाटते म्हणून म्हणालो. अशा परिस्थितीत तुम्ही फिट राहणं फार महत्त्वाचं आहे. ते निघून गेले. शिरीषला फोन करून बोलवावं का असं त्यांच्या मनात विचार आला, पण तो त्यांनी बाजूला टाकला. मुलीला फोन करण्यासाठी मोबाईल उचलला, पण तिला असं वारंवार बोलावणं योग्य नाही असा विचार करून फोन ठेवून दिला. थकल्यामुळे त्यांना झोप लागली. संध्याकाळी रेवाताईंनी त्यांना पाण्यासाठी हाक मारली तेव्हा त्यांना जाग आली. त्यांचं सर्वांग दुखत होतं. कसं बसं त्यांनी महेशरावांना पाणी दिलं आणि त्या धपकन पलंगावर आडव्या झाल्या. कसं तरी होत आहे म्हणून त्यांनी सहज गळ्याला हात लावला आणि त्या दचकल्या. त्यांना सणकून ताप भरला होता. काय झालं? महेशरावांनी क्षीण आवाजात विचारलं. अहो, मला ताप भरलाय, त्यांनी थरथरत्या आवाजात उत्तर दिलं. दोघांनी एकमेकांकडे काळजीने पाहिलं. दोघांच्या नजरेत आता काय करायचं हा प्रश्न तर होताच. शिवाय शिरीषला अमेरिकेला परत पाठवून आपण फार मोठी चूक केली याची जाणीवही स्पष्ट दिसत होती. अशा परिस्थितीत त्यावेळी वयोवृद्धांनी काय करावे हा खरंच मोठा प्रश्न आहे. प्रेक्षक मित्रांनो, वयस्क झालेल्या ज्या आईवडिलांची मुले परदेशात असतात त्यांनी हा प्रश्न कसा सोडवावा कॉमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. आणि आजची कथा आवडली असेल तर आपल्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. चला तर भेटूया पुढच्या व्हिडिओत.